विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 9th स्टँडर्डचा जॉमेट्री अभ्यासत असताना पहिलं प्रकरण सुरू केलं आहे, दॅट इज द बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, ज्यामध्ये आपण काही संकल्पना पाहून पहिला प्रॅक्टिस सेटला सुरुवात केली होती. आज आपण त्या प्रॅक्टिस सेटमधल्या क्वेश्चन नंबर 3च्या पुढचे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी स्टडी करणार आहोत. पुढचे एक्झाम्पल्स स्टडी करण्याअगोदर तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नाव क्वेश्चन नंबर 3 मी या ठिकाणी लिहितो आहे, जो आपण आता सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 इज लाईक दिस. एकदा मी लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. क्वेश्चन 3 तुम्ही देखील लिहून घ्यायचं आहे आपापल्या वहीमध्ये. फ्रॉम द गिवन फाइंड from the given find which point is between other two आपल्याला हे ठरवायचं आहे की खालील जे काही दिलेले पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंटपैकी कोणता पॉईंट उरलेल्या दोघांच्या दरम्यान आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. सो फॉर दॅट पर्पज लेट अस हॅव द फर्स्ट इन्फॉर्मेशन. डिस्टन्स बिटवीन P, R which is equal to 7. Distance between P, Q, this is equal to 10. Distance between Q, R, this is equal to 3. आपल्याला या प्रकारची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ज्यामधून आपल्याला ठरवायचं आहे की वेदर द गिवन फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन वेदर द कोलिनियरिटी और बिटवीननेस एक्झिस्ट और नॉट. जेव्हा जेव्हा 3 डिस्टन्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील त्यावेळेस तुम्हाला हेच ऑब्झर्व करायचं आहे की जे सगळ्यात लार्जर डिस्टन्स आहे, जसं की या ठिकाणी लार्जर डिस्टन्स कोणतं आहे PQ 10, ते लार्जर डिस्टन्स राहिलेल्या दोघांच्या ॲडिशनच्या बरोबरीमध्ये आहे का. तर 7 आणि 3ची ॲडिशन ही 10 होती, म्हणजे याचा अर्थ असा होतो की देअर एक्झिस्ट रिलेशन ऑफ कोलिनियरिटी और बिटवीननेसचं या ठिकाणी रिलेशन एक्झिस्ट करणार आहे. मग हे कसं आपण करणार. सो फ्रॉम गिवन आन्सरमध्ये फ्रॉम गिवन स्मॉल 2ची ॲडिशन आपण या ठिकाणी करूया. डिस्टन्स बिटवीन P, R प्लस 2 स्मॉलरची ॲडिशन. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट Q, R दिस इज कम्स आउट टू बी 7 + 3 ॲडिशन विल बी इक्वल टू 10. याला मी एक रिलेशन म्हणतो आहे. ऑल्सो जो लार्जर डिस्टन्स दिलेला आहे दॅट इज द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट P, Q, दिस इज गिवन टू बी 10. वी कोट दिस ॲज रिलेशन नंबर 2. आणि आता 1 आणि 2 वरून आपलं असं लक्षात येतं आहे फ्रॉम 1 and 2 ह्या दोन्ही साईड सेम आहेत 10 आणि म्हणून डिस्टन्स जे लार्जर आहे P, Q इज इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन P, R प्लस डिस्टन्स बिटवीन Q, R जे आपण गेल्या व्हिडिओमध्ये रिलेशन आपण ऑब्झर्व केलं होतं. जर असं पुढं घडत असेल की 2 स्मॉलर डिस्टन्सची ॲडिशन ही लार्जरच्या बरोबरीमध्ये असेल तर याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी एक पॉईंट दुसऱ्या दोघांच्या मधोमध असला पाहिजे किंवा इन बिटवीन असला पाहिजे. आता लार्जर डिस्टन्स आहे P आणि Q, याचा अर्थ असा होतो की R पॉईंट हा इन बिटवीन आहे कुणाच्या PQच्या. हेन्स पॉईंट R इज इन बिटवीन P and Q. Hence P dash R dash Q असं आपण म्हणू शकतो. अतिशय सिम्पल हा कन्सेप्ट आहे, फार काही अवघड नाही समजण्यासाठी. जेव्हा जेव्हा तुम्हाला 3 व्हॅल्यूज दिल्या जातील तेव्हा तुम्हाला स्मॉलर 2ची ॲडिशन लार्जरच्या बरोबरीमध्ये आहे किंवा नाही हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. आपण दुसरी व्हॅल्यू घेऊया. सो सेकंड, डिस्टन्स बिटवीन R, S is equal to 8. Distance between S, T given to be 6 and distance between R, T this is equal to 4. परत एकदा आपली प्रोसिजर तीच असणार आहे की स्मॉलर 2 कोणते स्मॉलर 2 आहेत
6 and 4 whether the addition of these two is equal with the larger one. या ठिकाणी आन्सर मात्र कसा असणार आहे? नो. 6 आणि 4ची बेरीज 10 होती आणि लार्जर डिस्टन्स 8 आहे, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी बिटवीननेसचं रिलेशन एक्झिस्ट करणार नाही. ते आपण या ठिकाणी शो करूया. हेन्स आपण फ्रॉम गिवन smaller distances, distance s comma t plus distance r comma t, this is equal to 6 plus 4 equal to 10. We quote this as first relation, and another distance between larger one rs, this is equal to 8. We quote this as relation 2 from 1 and 2. From 1 and 2, this has been observed that this distance between s comma t added with distance between r comma t is not equal with, equal नाही आहे कुणापासून? distance between r and s, and hence या ठिकाणी कोणताही पॉइंट उरलेल्या दोनच्या दरम्यान असणार नाही. देअर इज नो पॉइंट which is in between other two, आपण हे दुसरं एक्झाम्पल पाहिलं, ज्यामध्ये पहिल्या एक्झाम्पलमध्ये असं बघितलं की बिटवीननेसची प्रॉपर्टी एक्झिस्ट होती. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये मात्र बिटवीननेसची प्रॉपर्टी एक्झिस्ट करत नव्हती. ठीक आहे, फार सिंपल गोष्ट आहे. आपल्याला करायचं काय आहे की स्मॉलर दोनची ॲडिशन ही लार्जरच्या बरोबरीमध्ये असली पाहिजे. ठीक आहे, आता याच पद्धतीनं आपण तिसरं एक्झाम्पल या ठिकाणी बघूया. हे असे प्रकारचे एक्झाम्पल आहे की विदाऊट सॉल्विंग देखील आपल्याला रिझल्ट हे ठरवता येणं सहज शक्य आहे. जसं की से फॉर एक्झाम्पल डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए कॉमा बी, this is equal to 16 given to us. Distance between C comma A, this is 9 given to us, and distance between B comma C, this is given to be 7. काय ऑब्झर्वेशन करावं लागेल आपल्याला? स्मॉलर दोनची ॲडिशन, कोणते कोणते स्मॉलर आहेत? 9 and 7. काय होईल बरं या दोघांची ॲडिशन? नॅचरली इट विल बी इक्वल टू 16, म्हणजे या ठिकाणी बिटवीननेस एक्झिस्ट करणार आहे. बरोबर. आता कोण कोणाच्या दरम्यान असणार? जे लार्जर डिस्टन्स आहे ए बी याच्या दरम्यान राहिलेला पॉईंट म्हणजे कोणता पॉईंट असला पाहिजे? सी. ए डॅश सी डॅश बी ही सिच्युएशन या ठिकाणी एक्झिस्ट करणार आहे. जसं आपण पहिलं एक्झाम्पल या अगोदर लिहिलं होतं, अगदी त्याच पद्धतीनं याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सोडवू शकता सगळ्यांनी. तर सगळ्या विद्यार्थ्यांना ही विनंती आहे की या क्वेश्चन नंबर 3मध्ये आणखी 3-4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हे 3-4 एक्झाम्पल्स याच टेक्निकच्या साह्यानं तुम्ही तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये पूर्ण करून ठेवायचे आहे. ठीक आहे. नाव वी विल मूव फर्दर फॉर द क्वेश्चन नंबर 4. फोर्थ क्वेश्चनकडे आता यानंतर आपण मूव करूया. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन 4th, and it will be on a number line on a number line points A comma B and C are such that हे अशा पद्धतीनं आहेत की डिस्टन्स बिटवीन A comma C, this is equal to 10. Distance between C comma B, this is equal to 8. And under such a situation we have to find distance between A comma B.
डिस्टन्स बिटवीन ए कॉमा बी हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला असं सांगितलं गेलेलं आहे की ऑलरेडी हे तिन्ही पॉईंट्स एका नंबर लाईनवरती आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतो की दे आर नो डाऊट कोलिनियर. ठीक आहे, हे कोलिनियर आहेत. मग कोलिनियर असतील तर आता कोणता पॉईंट कोणाच्या दरम्यान असेल यासाठी आपल्याला पॉसिबिलिटीज चेक करावे लागणार आहेत. ठीक आहे, ॲज जे काय दिलं त्यापासून आपण सुरुवात करूया. ॲज पॉईंट्स ए कॉमा बी अँड सी आर on a number line it has following cases or possibilities. following cases. फर्स्ट पहिली काय शक्यता आहे या ठिकाणी की ए जे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 10, ए आणि सी याच्या दरम्यान हा बी असेल असं आपण इमॅजिनेशन किंवा विचार या ठिकाणी करूया. ए डॅश किंवा त्या अगोदर आपण दुसरी सिच्युएशन घेऊया. सिम्पलची पार्ट असेल ए डॅश सी डॅश बी असा आहे असं गृहीत धरूया. ए नंतर सी, सीच्या नंतर बी असं आहे. जर अशी पॉसिबिलिटी असेल तर आपल्याला आपलं जे काही उत्तर आहे ते कसं प्रोसीड होईल बघूया. जर अशी पॉसिबिलिटी असेल तर काय लिहू शकतो आपण, दिस इम्प्लाइज दॅट जर ए डॅश सी डॅश बी असेल तर डिस्टन्स बिटवीन ए सी प्लस डिस्टन्स बिटवीन सी बी ह्या दोघांमधलं डिस्टन्स आणि ह्या दोघांमधलं डिस्टन्स कोणाच्या बरोबरीत असलं पाहिजे, डिस्टन्स बिटवीन टोटल ए कॉमा बीच्या बरोबरीमध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, आता यापैकी काय काय व्हॅल्यूज आपल्याला प्रोव्हाइड आहे. ए सीचं आणि बी सीचं डिस्टन्स आहे. ए सीचं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे विच इज 10 टू अस. बी सीचं डिस्टन्स दिलेलं आहे 8 आणि हे होईल डिस्टन्स ए कॉमा बी, डिस्टन्स ए कॉमा बी. आणि म्हणून फायनली आपल्याला मिळत काय आहे, डिस्टन्स बिटवीन ए कॉमा बी दिस इज इक्वल टू ॲडिशन 18 युनिट. हे झालं यातलं डिस्टन्स. आता ही पहिली केस झाली. तर एक्झिस्ट वन अनदर केस, आणखी एक केस या ठिकाणी काय एक्झिस्ट असू शकते की या ठिकाणी हा जो काही ए सी दिलेला आहे हा 10 दिला आहे आणि सी पासून बीचं अंतर हे 8 दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ए आणि सीच्या दरम्यान देखील 8 म्हणजेच बी हा असू शकेल. कोण असू शकणार आहे, बी हा असू शकतो. म्हणजे आपली पॉसिबिलिटी काय झाली पुढची, ए डॅश बी डॅश सी ही पॉसिबिलिटी असणार आहे. ती आपण आता पुढे घेऊया. इफ ए डॅश बी डॅश सी, आणि जर अशी सिच्युएशन असेल तर आपल्याला काय लिहिता येऊ शकतं, डिस्टन्स बिटवीन पहिल्या दोघांमधलं डिस्टन्स ए बी ए कॉमा बी प्लस डिस्टन्स बिटवीन राहिलेले दोन पुढचे बी कॉमा सी दिस इज इक्वल विथ डिस्टन्स बिटवीन ए कॉमा सी. ठीक आहे ना. आता आपण या ठिकाणी व्हॅल्यूज पुटअप करूया. काय काय व्हॅल्यूज दिल्या ते बघूया. आपल्याला कशाची व्हॅल्यू माहिती आहे, ए सीची आणि बी सीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. त्यातली ए सीची व्हॅल्यू दिलेली आहे 10 आणि बी सीची दिलेली आहे 8 आणि डिस्टन्स ए बी हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, डिस्टन्स बिटवीन ए बी. सो वी आर हॅव्हिंग द फायनल आन्सर डिस्टन्स बिटवीन ए कॉमा बी दिस इज इक्वल टू 10 मायनस 8. हा 8 तिकडे जाणार, इथे प्लसचं सिम्बॉल राहिलं ते आपण टाकूया. म्हणजे डिफरन्स किती मिळणार आपल्याला, 2. म्हणजे या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये 2 पॉसिबिलिटीज असू शकतात रिगार्डिंग टू द पोझिशन ऑफ द पॉईंट. पहिले असणार आहे ए सी बी अशी पोझिशन असेल आणि सेकंडली ए बी सी अशा सिच्युएशनमध्ये कदाचित हे 3 पॉईंट्स असू शकतात. ठीक आहे, एक्झाम्पल लक्षात आलं सगळ्यांना. विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारचं पुढचं एक एक्झाम्पल आहे जे मी या ठिकाणी देतो आहे तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे आणि ते मात्र सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या होमवर्कच्या बुकमध्ये. क्वेश्चन नंबर 5 बघा काय, तर पॉईंट एक्स वाय झेड आर कोलिनियर such that
these are collinear such that distance between x comma y is equal to 17. Distance between y comma z, this is equal to 8. Then we have to find distance between x comma z हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अगदी जसं आपण आत्ता एक्झाम्पल सॉल्व केलं ना विद्यार्थी मित्रांनो, अगदी त्याच पद्धतीचे हे एक्झाम्पल आहे. मी या ठिकाणी फक्त कोणत्या दोन पॉसिबिलिटीज होऊ शकतात ते सांगतोय, ते तुम्ही ट्राय करायचं. आता बघा, एक्स वाय 17 आन्सर दिलं आहे, वाय झेड हे 8 दिलेलं आहे, म्हणजे एक्स पासून वाय आणि वाय पासून झेड. सरळ सरळ पहिली काय पॉसिबिलिटी वाटते आपल्याला? इट कॅन बी अ पॉसिबिलिटी एक्स डॅश वाय डॅश झेड. ही पॉसिबिलिटी घेऊन इक्वेशन मांडा, तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल. ही पहिली पॉसिबिलिटी असेल. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय होऊ शकते बघा, एक्स आणि वायचं डिस्टन्स 17 आहे, पण वाय पासून झेड म्हणजे एक्स आणि वायच्या दरम्यान 8 अंतरावर आपला हा कोणता पॉईंट असणं शक्य आहे? झेड हा पॉईंट असणं शक्य आहे. म्हणून पुढची शक्यता काय होऊ शकते? एक्स डॅश झेड डॅश वाय, हे सेकंड पॉसिबिलिटी असणार आहे. ह्या दोन्ही पॉसिबिलिटीमध्ये तुम्ही ह्या एक्झाम्पलला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, सोडू शकता. सो इट विल बी फॉर युअर होमवर्कच्या वहीमध्ये याला कंप्लीट करून ठेवायचं आहे. ठीक, नाव वी प्रोसीड फर्दर. पुढच्या एक्झाम्पलकडे आपण आता यानंतर जात आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगते बघा, क्वेश्चन नंबर 6. अतिशय सिंपल आहे. स्केच प्रॉपर फिगर and write answer. एक प्रॉपर फिगर आपल्याला ड्रॉ करायची आहे आणि आन्सर लिहायचं आहे. यातलं पहिलं एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतोय. वी हॅव गिवन दॅट इफ ए डॅश बी डॅश सी अँड लेंथ ऑफ ए सी equal to 11, length of BC 6.5, then we have to find length of AB, this is equal to question mark. ठीक आहे, आपल्याला याची एक फिगर ड्रॉ करायची आहे आणि फिगर ड्रॉ करून आपल्याला हे उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. सगळ्यात पहिले बघा, एक लाईन आपण घेऊया, ज्या लाईनवर आपल्याला दिलेल्या क्रमाने 3 पॉईंट घ्यायचे आहेत. कोणतं क्रम आहे? ए आहे इनिशियली, सगळ्यात लास्ट कोण आहे? सी. आता ए सी डिस्टन्स 11 आहे, पण यामध्ये बी हा इन बिटवीन घ्यायचा, आपल्याला दोघांच्या दरम्यान बी घ्यायचा आहे, ज्याचं डिस्टन्स किती दिलेलं आपल्याला? 6.7. बी सी हे डिस्टन्स 6.5 घ्यायचं आहे. समजा मी तो या ठिकाणी आहे असं ग्राह्य धरलं. आता दिलेल्या इन्फॉर्मेशनचा आधारे मी जर या ठिकाणी लेंथ मांडण्याचा प्रयत्न केला तर टोटल लेंथ ए सी हाऊ मच इज गिवन, विच इज 11, आणि बी आणि सी दरम्यानचं डिस्टन्स हे आपल्याला दिलेलं आहे 6.5. काय फाइंड आउट करायचं असणार आपल्याला? ए बी. काय करावं लागेल त्यासाठी? या 11मधून टोटल डिस्टन्समधून 6.5 मायनस करावं लागेल. ठीक आहे ना. सो याचं आन्सर कसं लिहायचं ते आपण या ठिकाणी बघूयात. आता कसं लिहिणार आन्सर बघा. फ्रॉम फिगर आपल्याला असं लक्षात येत आहे की डिस्टन्स किंवा डिस्टन्स ऐवजी आता आपण लेंथ वापरूया. लेंथ ए बी प्लस लेंथ ऑफ बी सी, या दोघांची लेंथ इक्वल असणार आहे लेंथ ऑफ ए सी. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करतो आहे आपण या ठिकाणी. काय काय व्हॅल्यूज दिले बघा. ए बीची लेंथ आपल्याला काढायची आहे. लेंथ ऑफ बी सी आहे, हा लेंथ ऑफ ए बी रिमेन्स ॲज इट इज. लेंथ ऑफ ए बी, बी सीची लेंथ आहे 6.5 आणि लेंथ ऑफ ए सी दिलेला आहे 11. हा 6.5 तिकडे ट्रान्सफर करूया. लेंथ ऑफ ए बी दिस इज इक्वल टू 11 मायनस 6.5 प्लस 6.5 तिकडे गेलं तर निगेटिव्ह होणार. सो द डिफरन्स विल बी किती येतोय बघा, 4.5. So we are having the final answer, that is length of AB. या केसमध्ये आन्सर असणार आहे 4.5 युनिट.
ठीक आहे. नाव वी आर हॅव्हिंग द नेक्स्ट सेम काइंड ऑफ एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 2. सेम आपल्याला एक फिगर ड्रॉ करायची आहे. इफ r dash s dash t and length of st this is equal to 3.7, length of rs this is equal to 2.5, then find length of rt. अगदी आत्ताच्याच एक्झाम्पलप्रमाणे आपल्याला उत्तरामध्ये एक लाईन ड्रॉ करायची आहे, ज्या लाईनवर आपल्याला एक्स्ट्रीम पॉईंट्स ठरवून घ्यायचे आहेत. कोणते कोणते एक्स्ट्रीम पॉईंट्स आहेत? एक्स्ट्रीम पॉईंट्स आर आणि इथे असणार आहे टी, आर टी. ठीक आहे. हे एक्स्ट्रीम पॉईंट ठरवल्यानंतर इन बिटवीन एस घ्यायचं आहे, पण एस टीपर्यंतचं अंतर 3.7 आहे आणि आर एसचं डिस्टन्स 2.5 आहे आणि म्हणून आपण तो पॉईंट या ठिकाणी घेऊया. इट इज एस. आता फिगरमध्ये आपल्याला व्हॅल्यूज ठरवायचे आहेत, लेंथ ठरवायचे, डिस्टन्स ठरवायचे आहेत. बघा, आर एस हे डिस्टन्स हाऊ मच इज गिवन 2.5. त्यानंतर एस पासून टी पर्यंतचं डिस्टन्स, एस टी हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. हाऊ मच इज गिवन 3.7 आणि म्हणून आपल्याला टोटल आर टी हे डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे आपल्याला कोणाकोणाची ॲडिशन करावी लागणार आहे? आर एस आणि एस टीची ॲडिशन करावी लागेल. सो इन आन्सर फ्रॉम फिगर लेंथ ऑफ आर एस प्लस लेंथ ऑफ एस टी दिस इज इक्वल टू लेंथ ऑफ आर टी. ठीक आहे. अगदी सेगमेंटच्या ॲडिशनच्या नियमानुसार आर एसची लेंथ आहे 2.5 प्लस 3.7 आणि लेंथ ऑफ आर टी. आणि म्हणून आता या दोघांची आपण ॲडिशन करणार आहोत. 2.5 अँड 3.7. 7 + 5 12, 7 × 5 12, हातचाला 1 येणार, 3 × 2 5 आणि 1 6. 6.2 is nothing but the length of RT. So that is what we want in this example. आपण या ठिकाणी दोन प्रकारचे एक्झाम्पल्स बघितलेत. अतिशय सोपे आहेत. आपल्याला फिगर ड्रॉ करायची प्रॉपर, त्याच्यामध्ये दिलेल्या व्हॅल्यूज रिप्लेस करायच्या आणि फायनल आन्सर मिळवायचं. यानंतर आपण या प्रॅक्टिस सेटच्या लास्ट सेगमेंटकडे चाललेलो आहोत, लास्ट क्वेश्चनकडे चाललो आहोत. 7th, which figure is formed by three non-collinear पॉईंट्स. 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स जर असतील तर त्यांच्यापासून कोणती फिगर तयार होऊ शकते असा प्रश्न आपल्याला विचारला गेला आहे. म्हणजे एक पॉईंट इथे घेतला, एक पॉईंट इथे घेतला आणि दुसरा पॉईंट इथे घेतला. हे नॉन कोलिनियर पॉईंट आहे. यांच्यापासून कोणती फिगर तयार होऊ शकते विचार करा. तर बऱ्याच जणांना कळायला देखील असेल कोणती फिगर तयार होते. तर सगळ्यांना एक सूचना आहे की याचं जे उत्तर असेल या प्रश्नाचं 7व्या कोणती फिगर तयार होते ते तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला टाकायचं आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरच्या पर्सनल नंबरवर, माझ्या पर्सनल नंबरवर जरी पोस्ट केलं की या 3 नॉन कोलिनियर पॉईंटपासून कोणती फिगर फॉर्म होती तर ते तुम्ही मला पोस्ट करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला पहिला प्रॅक्टिस सेट पूर्ण होतो आहे. सगळ्यांनी याला व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे, चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करायचा आहे. आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आज थांबत आहोत.